नमस्कार, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज दापोली खेड रोडवरील स्वराज कोकणी स्वाद या दुकानात आलो आहोत. तर आपण आज त्या दुकानातील प्रोडक्ट व्यापारात माहिती घेणार आहोत. आपण बघू शकता. नमस्कार, मी रुपेश कोतेरे, स्वराज कोकणी स्वाद मध्ये आपलं जे हिरवं जग या चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत आणि जे कोकण प्रेमी आहेत, कोकणचे जे पदार्थ असतात त्यांचे जे आस्वाद घेऊ इच्छिणारे जे प्रेमी आहेत, त्या सगळ्यांचं आधी मनापासून स्वागत करतो. आपलं माझ्या दुकानामध्ये स्वागत आहे. आपलं दुकान हे दापोली खेड रोडवर, तिथे कुवेघाट उतरलं खेडकडे जाताना की कुंभेवाडी म्हणून बस स्टॉप आहे एसटीचा, त्याला लागूनच डाव्या साईडला खेडकडे जाताना दापोलीकडे येत असेल तर उजव्या साईडला. खेडपासून साधारण हे 12-13 किलोमीटरवर आहे आणि दापोलीपासून हे साधारण 15-16 किलोमीटरवर आहे. तर आपण हे दुकानात स्वागत आहे. तुम्ही बघू शकता काय काय प्रोडक्ट ठेवले आहेत. कोकणी आंब्याचे पदार्थ आहेत, काजूगर आहेत आणि मी तुम्हाला मग एक एक पदार्थ तुम्हाला रॅकवर दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक एक पदार्थाची माहिती मिळेल. ही थोडी आम्ही इथे माहिती लिहिली आहे. पर्यटक येतात त्यांना आपल्या जे कोकणाचे पदार्थ असतात, आवळा, जांभूळ, कोकम, काजूगर, नाचणी, त्याची थोडक्यात आम्ही त्यांचे जे आहे आयुर्वेदिक किंवा औषधी उपयोग आहेत त्याची पण आम्ही थोडी माहिती दिली आहे. तर इथे आपण काय केलं आहे, एक असा रॅक लावला आहे स्टेपचा, म्हणजे जेणेकरून जे पदार्थ आता प्रोडक्ट आपल्याकडे आहेत त्याचा डिस्प्ले लोकांना एका इथे उभं राहिलं की लगेचच होईल या हिशोबाने आपण तो डिस्प्ले ठेवला की जेणेकरून लोक आली, गाडी थांबली का आधी ते बघतात आणि मग त्यांना हवं असलेला पदार्थ प्रोडक्ट कुठला असेल तो आपण देऊ शकतो. आपणाच्या एक प्रोडक्टची जी कोकणी उत्पादन आहे जे आपल्या कोकणातच साधारणपणे हे कुठलेही मोठे ब्रँडचे नसतात, हे लोक घरगुती पद्धती काही महिला उत्पादन करत असतात. फुल्ली नॅचरल जे आपल्या कोकणात पिकतं, जे फळ, जे धान्य, हे काय असेल त्याच्यापासूनही बनवणारी सगळी उत्पादनं आहेत. ही साधारण दापोलीमधली काही उत्पादनं काही आपल्या गुहागरातनं येतात. दापोलीमध्ये दाभोळ, केळशी, इथलं आपलं आसोळचं जवळचं गाव आहे, इथलं आपलं सुखदर गाव आहे, टेटोली वगैरे गाव आहे, तिथले जे काजू फॅक्टरी किंवा आहे तिथनंच आपण ही उत्पादनं घेतो. म्हणजे जेव्हा एखादा ग्राहक जेव्हा बाहेरचं उत्पादन इथे घेतो ना तेव्हा तो फक्त इथलं एक प्रोडक्ट घेत नसतो, तो डायरेक्टली कुठल्या तरी शेतकऱ्याला देखील असा मदत करत असतो, आर्थिक हातभार लावत असतो. जेव्हा तो खरेदी करतो तर तो इनडायरेक्टली त्या शेतकऱ्याला एक आर्थिक हातभार लावत असतो. तेव्हा मी तुम्हाला थोडी याची माहिती देतो. आता नवबारा छात्रालय आहे ना दापोलीतलं, तिथल्याही मुलांनी जे ते लोक उत्पादनं बनवतात ती सुद्धा आपण विकायला. ही लोणची तिकडची आहेत. तर हे आपल्याकडे एक लिंबू लोणचं आहे, साधारण 70 रुपयाला वगैरे हे मिळतं. छान आहे, उपवासासाठी एक नंबर आहे. लोकांच्या आवडीचं आंबा लोणचं, कायम मागणी असणारं फ्रेश असं गेल्या वर्षीच्या प्रोडक्शनचं आहे ते. हे मिक्स लोणचं, याच्यामध्ये तुम्हाला गाजर, करवंद आणि एक दोन तुमच्या आणखीन एक दोन पदार्थ आहे त्याच्यामध्ये. आलं वगैरे आहे, लिंबू वगैरे आहे आणि ह्याचं मिक्सचर असलेलं हे मिक्स लोणचं. हे पण लोक आवडीने खातात, खूप मागणी असलेलं. मिरची लोणचं ज्यांना तिखट आवडतं, ज्यांना झणझणीत हवं त्यांच्यासाठी मिरची लोणचं आहे, ते पण साधारण आपल्याकडे 70 रुपयाला वगैरे आहे. हा आपल्याकडे सिंधुदुर्गात नाही, काही प्रोडक्ट आपले सिंधुदुर्गात नाही येतात, ओगले म्हणून आहेत, फेमस आहेत. त्यांचा कैरी आंब्याचा जो चुंदा म्हणतात, जो खूप छान लागतो, गोड आंबट असं चव असते त्याला. तुमच्या तोंडाला चव नसेल, जसं लिंबू लोक प्रेफर करतात तसा कैरीचा चुंदा बरोबर 70 रुपयाला. हा आपल्या कोकणातल्या आंब्याचा जो फळांचा राजा हापूस आंबा आहे त्याचा जाम आहे, लहान मुलांना खूप आवडतो हापूस आंब्याचा जाम. म्हणजे आता सीझन नसेल तरी आपल्याला आंबा खायचा आहे लहान मुलांना, तर हापूस आंब्याचा जाम आपण त्यांना देऊ शकतो. चांगलं पौष्टिक असा, काही प्रिझर्वेटिव्ह बाहेरचे वेगळे असं मिक्सचर नसतं त्याच्यामध्ये. 55 रुपयाला आहे तो. हे एक आंबोशीचं लोणचं, पूर्वी आपल्याला माहिती आहे की आंबोशी कोकणात फेमस होती, तर त्याचंही लोणच्यामध्ये आपण हे केलेलं आहे. त्याचंही लोणचं अतिशय टेस्टी आहे. लिंबू क्रश लोणचं हे एक आणखीन असं उपवासासाठी एक पर्टिक्युलरली खास उपवासासाठीच आहे असं, की ते लिंबू क्रश म्हणून आहे, त्याचं लोणचं 55 रुपयाला तुम्हाला ते मिळतं. ज्यांना लसूण आवडते त्यांच्यासाठी लसूण लोणचं देखील ठेवलेलं आहे आपण. म्हणजे असं नाही की कुठला लोणच्याचा प्रकार ठेवलेला आहे. नुसती चपाती खायची आहे, भाकरी खायची आहे, लाल खट्टा मिठ्ठा चटणी, तोंडाची चव बदलून टाकणारी असं. त्यानंतर आपण इथे खालीच बघूया आधी ह्या रॅकवर, ज्यांना डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आपण जामुन सी पावडर ठेवलेली आहे, की शुगरवाले हे लोक एक ॲडिशनल उपाय म्हणून ते करतात. आवळा पावडर महिला पुरुष
केसांची निगा राखण्यासाठी, डोळ्यांच्या काळजीसाठी ही पावडर वापरली जाते, आपल्याकडे नेली जाते. ही आंबा जेली आहे, 10 रुपयाला असते ही आंबा जेली. अतिशय फुल्ली नॅचरल, छान प्रोसेस केलेली असते. म्हणजे येणारा ग्राहक आंबा जेली घेतल्याशिवाय जात नाही. पूर्वी आपल्या घराघरात आंबावडी बनायची. ती आता ओगलेंची एक आंबावडी देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. अगदी 50 रुपयामध्ये ती एक असं छोटा बॉक्स सकट, कंटेनर सकट येते ती. मुलांनी बाहेरचं चॉकलेट खाण्यापेक्षा फुल्ली नॅचरल अल्फान्सो मँगो बार खावा असं आम्ही लोकांना, येणाऱ्या ग्राहकांना देखील आम्ही सजेस्ट करतो. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये मँगो पल्प आहे जो नॅचरल प्युअर. दुसरं याच्यामध्ये मिल्क पावडर आहे, साजूक तूप वापरलं जातं आणि तुमच्याकडे साखर. म्हणजे बाहेरचं कुठलंही चॉकलेट खाण्यापेक्षा हे नैसर्गिक चॉकलेट खाणं आरोग्याला हितकारक. हे तर आपल्याला माहितीच आहे. हा प्रोडक्ट म्हणजे जेव्हा आंबा पोळी असं माहीत नसलेला कोकणी माणूस किंवा कोकणप्रिय माणूस नसणार. सांडगी मिरची आहे जी तळली की तोंडी लावायला अतिशय उपयोग. ताक मिरची, ताकदल्या मिरच्याही प्रेफर करणारे लोक खूप आहेत. जेवणाबरोबर तळली तर ती छान लागते. ही 50-60 रुपयाची आहे सांडगी. ताक मिरची तुम्हाला 40 रुपयात मिळून जाते. त्यानंतर कोकम कागड, म्हणजे कोकम कढी ज्यांना आपण आवडते किंवा कोकमाचे तुम्हाला कुठल्याही रेसिपीमध्ये जेव्हा तुम्हाला सिरप म्हणून वापरायचं असतं त्याच्यासाठी कोकम आगळ आहे. वर्षाचे काय 2 वर्ष 3 वर्ष आरामात चांगलं टिकतं. याला जरी एक्सपायरी असली तरी चांगलं टिकतं. याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवावं लागत नाही. आणि कढी, कोकम कढी ही तर वर्ल्ड फेमस गोष्ट आहे. कोकम आगळ वापरण्याचा फायदा असा की जेव्हा आपण कोकम आमसूल वापरतो तर त्याचं आपल्याला प्रमाण मिळत नाही. चव बदलायची, वाढवायची त्याचं आपल्याला गोंधळ होतो. पण कोकम आगळमुळे आपल्याला हवी ती चव ॲडजस्ट करणं खूप सोपं जातं. 2 पॅकमध्ये आहे. त्यानंतर हा पुन्हा आवळा ज्यूस आहे. हा सुद्धा लोक प्रेफर करतात ज्यांना केसांची तक्रारी आहे. म्हणजे ज्यांचे केस तक्रारीच पाहिजेत असेल तर काम आहे ना. ज्यांचे छान केस आहेत, डोळे आहेत, म्हणजे स्वप्नीलचे सुद्धा केस छान आहेत, त्याला मी सांगेन की तू हे रेग्युलर वापरत जा, म्हणजे पुढे जाऊन त्रास होणारच नाही. बरोबर ना. बरोबर. हे पाचक आहे ज्यांच्या पचनाच्या तक्रारी आहेत. आलं लिंबाचं असं एक डायरेक्ट सिरप आहे, डायरेक्ट आपण घेऊ शकतो. क्वांटिटी थोडीमध्ये घ्यायची असते. तुम्हाला लगेच गॅसेस वगैरे रिलीज होऊन तुमचं पचन सुधरवतं. ते जे बाकीचे ज्युसेस आहेत ते कॉन्सन्ट्रेट आहे, म्हणजे तुम्हाला ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावे लागतं. म्हणजे अगदी तुमचा आवळा ज्यूस असू दे किंवा करवंद किंवा कोकम किंवा हे सरबत असू दे, हे कॉन्सन्ट्रेट आहेत, ते तुम्हाला पाण्यात मिक्स करून घेतो. हा एक जामून क्रश आहे, शुगर फ्री आहे. पुन्हा डायबिटीसवाल्यांसाठी एक छान प्रोडक्ट आहे आणि लोक घेतात. बरेचसे डायबिटीस असे वयस्कर लोक येतात ते अगदी मागून घेतात. जामून क्रश म्हणून जांभळाचा आहे, प्युअर जांभूळ. त्याच्यामध्ये तुमचा फ्लेवर नाही, काय नाही, काय आपल्याकडे कुठलाही प्रोडक्ट असा नाही आहे की असा आहे की ज्याच्यामध्ये फ्लेवर आहे. आर्टिफिशियल फ्लेवर आपण ज्याला म्हणतो, पूर्वी कोकणातले नॅचरल पदार्थ. करवंद, हे करवंद सरबत. आता सीझन नाही करवंदाचा, पण करवंद ज्याला हवं आहे सरबत फॉर्ममध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. अगदी प्रीमियम क्वालिटीचं सरबत आहे आपल्याकडे. हे साधारण तुम्हाला 120 रुपयाला वगैरे तुम्हाला ही बाटली 500 ml ची मिळून जाते. कोकम सरबताचं 500 ml 1 लिटरचं आहे. कोकम सरबताची तर ख्यातीच आहे. तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल किंवा पित्ताचा त्रास असेल, 10 शामक वगैरे आहे ते. त्यानंतर आपण इथे वरती बघायचं राहिले आंबा पल्प. हा मँगो पल्प आहे. मँगो पल्पचा फायदा असा आहे की तुम्ही डायरेक्टसुद्धा वापरू शकता, आमरस करू शकता. याच्यामध्ये दूध आणि काही साखर थोडी कंटेंट आणि तुम्हाला वेलची वगैरे टाकली की अतिशय आमरसपुरीचा बेत करू शकता. शिवाय इतर तुम्ही आईस्क्रीम घरच्या घरी करायचं तर आंब्याचं तुम्ही करू शकताय. शिवाय आंब्याचं वडी करण्यासाठी सुद्धा ती उपयोगाला येते. भरपूर तुम्हाला आंब्याच्या मोठी बाटली आहे, छोटी बाटली, एखाद्याला प्रवासात पटकन आंबारस प्यायचा आहे त्याच्यासाठी आंबारसची बाटली आहे. काजूच्या व्हरायटी ठेवलेल्या आहेत आपण. हा सॉल्टेड काजू आहे, हा फ्लेवर काजू आहे जो कुरकुरे फ्लेवरमध्ये दिला आहे की लहान मुलंही खातील. शेजवान आहे, पुदिना आहे, पेरी पेरी आहे. शिवाय हा व्हाईट काजू आहे 24 नंबरचा, 240 नंबरचा. आणि हा एक आपल्याकडे सालवाला काजू आहे, तुम्ही पाहू शकता. आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये, म्हणजे जवळपास आम्ही फॅक्टरी रेटमध्येच देतो म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे फॅक्टरीमध्ये गेला तर तिथे जो रेट लावला जाईल त्या रेटमध्ये आपल्याकडे तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही 1 पॅकेट घ्या, नाही तर तुम्ही 10 पॅकेट घ्या, क्वांटिटी कशी घ्या. आता आपण इथे लाडवापासून जाऊया. हे सिंधुदुर्गातनं आपण खास लाडू मागवलेले आहेत जे आपल्या कोकणामध्ये बनवले जातात आणि फेमस आहेत सिंधुदुर्गाचे जे काही पदार्थ. त्याच्यातलं तिळाचा लाडू आहे, शेंगदाणा लाडू आहे, कडक शेव लाडू आहेत, कडक बुंदी लाडू आहेत. अगदी रिजनेबल 80 रुपयाच्या प्राईसमध्ये तुम्हाला ते मिळून जातात.
इथे तुम्हाला कांदा लसूण मसाला, हे कोकण मसाल्यांचे प्रोडक्ट आहेत. आपल्यामध्ये कोकणामध्ये काही कंपन्या आहेत ज्या अतिशय सुंदर रुचकर असा कोकण मसाल्याचा मसाले बनवतात. त्यातला हा कांदा लसूण मसाला आहे. हा आम्ही स्वतः वापरतो. कुठल्याही भाजीमध्ये कुठलीही रेसिपी असू दे तुमची, तुम्ही एक प्रमाण म्हणून ह्याला टाकलं की तुमची नेहमीची बनणारी भाजीची चव आणि हा टाकल्यानंतर भाजीची चव तुम्ही बघायची, म्हणजे अक्षरशः जिभेला पाणी सुटतं. ती भाजी राहणार नाही, तुम्ही टोप संपवणार अशा पद्धतीने त्याची चवच बदलून टाकणारा अतिशय उत्तम असा कांदा लसूण मसाला मी प्रेफर करीन. अगदी 250 ग्रॅमचं पॅकेट आम्ही 150 रुपये तिथे देतो. हा एक कोकणी मसाला आहे, म्हणजे आपल्या कोकणातले जे खास लाल तिखट लाल ज्याला आपण म्हणतो, ते भाजीला तिखटपणा लागतो, त्यांना मिळमिळीत आवडत नाही, त्यांच्यासाठी हा खास असा मसाला आहे. 350 रुपयामध्ये आपल्या बर्डी येते. त्यानंतर हे जे तुम्हाला पाऊस दिसत आहे ह्याच्यामध्ये आणखी मटणाचे पण येतात, आणखी काही येतात. आम्ही सुरुवातीला ट्रायल बेसिसवर ठेवले, पण ज्यांनी नेलेले, आता हे फुरुस गाव असल्यामुळे इथले जे गावकरी वगैरे आहेत त्या लोकांनी हे नेलेलं आहे आणि त्यांनी वापरल्यानंतर सांगितलं नाही अतिशय उत्तम क्वालिटी. आणि आम्ही नंतर हा पॅकेट वगैरे वाचल्यानंतर कळलं की आम्हाला हा मसाला परदेशातही जातो. आपल्या कोकणातलं खेडमधलंच प्रोडक्शन आहे, पण हा मसाला प्रीमियम क्वालिटीचा आहे आणि हा इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ पॅकिंग पद्धतीने बनवला आहे आणि ते लोक एक्सपोर्टही करतात हा मसाला. तो आपण इथे आपल्या पर्यटकांना आणि आपल्या गावकऱ्यांना इतर आपले जे असतात त्यांच्यासाठी हा फिश फ्राय आहे. तुम्हाला 50 रुपयात मिळून जातो, 50 ग्रामचं पॅकेट. त्याच्यावर रेसिपी वगैरे त्यांनी कसा वापरायचा तेही दिलेलं आहे सगळं. ही फिश करी आपल्याला ज्याला आपण रस्सा म्हणतो, कालवण म्हणतो, त्याच्यासाठी हा आहे फिश करीचा. तिथे त्यांनी रेसिपी दिली आहे, 50 रुपयात आहे तो पण उपलब्ध. त्यानंतर हा कोळंबी, कोकणात आहे आली आणि कोळंबी नाही खाल्ली असं होत नाही, किंवा कोकणी माणसाला एक कुठली मच्छी नसली कोळंबी असली तरी माणूस खुश होतो. तर त्याच्यासाठी हा प्रॉन्स लेमन गार्लिक असं मिक्सचर आहे, ते अतिशय छान लागतं. म्हणजे तुम्ही तळलीत कोळंबी की ती संपणार, राहणारच नाही असं. त्यानंतर हा एक चिकन 65 म्हणून जो एक फेमस गोष्टी असतात त्या, ते चिकन 65चा देखील मसाला ह्या लोकांनी बनवला आहे. तुम्हाला फ्राय चिकन तुम्ही बनवता त्याच्यासाठी हा युजफुल आहे. त्यामुळे कोकण मसाले अतिशय उत्तम आहे. इथे तुम्हाला दिसते ही गावठी हळद आहे, लिटरली कोकणातली गावठी हळद, जी आपण 90 रुपयाला हे पाव किलोचं पॅकेट देतो. ह्याच्यामध्ये कुठलंही त्याला म्हणतो आपण तेल काढलं आहे हळदीचं किंवा त्यातलं काही अर्क काढलं आहे आणि राहिलेली पावडर आहे, तर तसं नाही. अतिशय सुंदर वास येतो, त्याला चिकटपणा देखील आपल्याला हाताला त्याचा जाणवतो. खाली आपले लोकल प्रोडक्ट आहे. अन्नपूर्णाचं कुळीत पीठ आहे. जी जुनी माणसं आहेत त्यांना माहिती आहे कुळीत पिठाचे उपयोग काय काय आहेत ते, त्याची पौष्टिकता लोकांना माहिती आहे, त्याचे महत्त्व लोकांना माहिती आहे. ते कुळीत पिठाचं पॅकेट 90 रुपयाला आपल्याला उपलब्ध आहे. पूर्णपणे नॅचरल असं इथलं लोकल ब्रँडचं आहे. हा एक पुन्हा खाली कोकण मसाला देतो, गरम मसाला कोकण मसाला. हा पुन्हा चिकन मसाला आहे कोकण मसालेवाल्यांचा, तुम्हाला पाहू शकता त्याच्यावरचं चित्र. म्हणजे जे हे वापरतात ज्यांच्या जेवणामध्ये त्यांना ह्यांचं महत्त्व माहितीच आहे. हा एक मेथकूट आहे. जेव्हा एखाद्या माणसाच्या तोंडाला अजिबात चव नाही किंवा आजारपणामुळे त्याला हे होतं, त्रास होतो, जेवायची इच्छा नसते, त्यावेळेला ते तुमची हे बनवतात, खिमट वगैरे बनवतात किंवा मऊ भात वगैरे बनवतात. तुम्ही मेथकूट टाकलं की अतिशय रुचकर लागतो. तुम्ही नुसतं दही कांदा घेतलं आणि त्याच्यावर मेथकूट टाकलं तरी तुमची एक वेगळी टेस्ट येते कोशिंबिरीची. असा मेथकूट इथे आपण उपलब्ध केलेला आहे. त्याच्यामध्ये मला लाल मिरची ठेचा, जे ठेचा प्रिय आहे त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा लाल मिरचीचा ठेचा बनवलेला आहे. प्रॉपर भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, इमिजिएटली खाण्यासाठी. म्हणजे ह्याला कुठं टाकायचं नाही आहे, हा डायरेक्ट तुम्ही खाऊ शकता. अगदी 40 रुपयात हा लाल मिरची ठेचा वापरता येतो, तुम्हाला घेऊन जाऊ शकता तुम्ही. हे वडापीठ आहे, भाजणीचे वडे ज्याला आपण म्हणतो चिकन वडे, त्याच्यासाठी वडापीठसुद्धा आपलं उपलब्ध रेडी आहे, तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. डांगरपीठ, डांगरसुद्धा खूप लोकांना, आता नवीन माणसांना कदाचित माहीत नसतं, जुन्या लोकांना डांगर म्हणजे काय ते माहिती आहे. रेडी टू ईट असतं ते. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तेल, कांदा, तिखट, मीठ मिक्स केलं की ते डांगर एकदम रेडी होतं. तुम्ही भाकरी चपाती कशावर इमिजिएटली खाऊ शकता. म्हणजे पूर्वी कोकणामध्ये असेच पदार्थ बनायचे की शेतकरी असल्यामुळे लगेच खाता येतील असे जे पदार्थ बनायचे. त्याच्यामध्ये ठेचे म्हणा, हे डांगर म्हणा किंवा चटण्या म्हणा, असे जे प्रकार असायचे त्यातलं हे डांगरपीठ आहे. तुम्हाला इथे आपण डांगरपीठ 25 रुपयामध्ये पॅकेट उपलब्ध करून दिले 100 ग्रॅमवर. घावणे, जे घावणे प्रेमी आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे घावणे पीठ पण आहे 500 ग्रॅममध्ये 50. घावण्याबद्दल काही वेगळं सांगायला नको, जे कोकण
कोकणात येतात ते घावणे घातल्याशिवाय शोधतात कुठे कुठे, म्हणजे मी असे व्हिडिओ पण बघितले आहेत. म्हणजे भले भले सेलिब्रिटी कोकणात येतात आणि मग घावणे शोधत असतात कुठे तिला ऑथेंटिक. ते करणारे लिमिटेड लोक असतात. अतिशय सोपं असतं करायला, काही मोठा विषय नसतो. तुमच्याकडे प्रॉपर पॅन असला किंवा ते कावील असलं तरी तुम्ही ते घावणे करू शकता. त्यानंतर इथे एक आवळा पेठा आहे आपल्याकडे. आता सध्या गरमीचे दिवस वगैरे आहेत, त्याच्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त असा आहे. काही नाही, मीठ साखर घालून नॅचरल आवळे वाळवलेले असतात. तुम्हाला 20 रुपयात हा आवळाचा पेठा प्रवासामध्ये तोंडाला इतर काही खाण्यापेक्षा त्यांनी हे खावं, म्हणजे ज्यांना वॉमिटिंगचा त्रास वगैरे होतो. आता हे दिवस उन्हाळ्याचे आहेत, त्यांच्यासाठी अतिशय छोटंसं पॅक आहे, पर्समध्ये ठेवा. लेडीज लोक ते खूप घेऊन जातात. हां, महिलांचा विषय आला म्हणून आणखी महिलांचा खास करून आवडता. पुरुष जास्त प्रेफर करत नाही, त्याच्यावर काही लेबल नाही आहे. पण हे कोकम आहे, पण हे गोड कोकम आहे. हे आमसूल आहेत पण हे गोड आहेत. हे महिलांना जास्त प्रिय आहे. माझ्याकडे हा स्टॉक आता शेवटचा राहिलेला आहे. रॅकवर 30 रुपयात हे मिळून जातं. आता बाकीचे सगळे प्रोडक्ट बघितले. आता आपले मेन जो उरलेला शेवटचा आयटम आहे तो आहे पापड आणि मिरगुंड. आपल्याकडे बटाट्याचा पापड आहे, पोहा मिरगुंड आहे, पोहा पापड आहे, त्यानंतर खाली बटाटा मिरगुंड आहे. त्यानंतर पुन्हा एक डायबिटीसवाल्यांसाठी बाबा तांदळाचा पापड नको, पोहा नको. पोहा म्हटलं की कुणाचं तांदळापासून, बटाटा म्हटलं तरी तो डायबिटीसवाल्यांना हे होतो. नाचणीचा पापड आहे, म्हणजे अतिशय त्यांच्यासाठी सोयीचा. कुठला तरी पापड खायला इच्छा असते पण खाता येत नाही, त्यांच्यासाठी नाचणीचा पापड, पोहा पापड आणि तांदूळ पापड आणि हे मिरगुंड. काही आपले मिरगुंड पण उपलब्ध आहे. म्हणजे पापडाचं काय होतं, पापड तळला की अख्खा फुलतो, मग तेवढा कधी कधी खाल्ला जात नाही, लहान मुलं टाकून देतात किंवा तो तोडायला लागतो. मग आपल्याला एका वेळेलाच तो पापड एक तळला की तळलाच. त्याच्याऐवजी आपल्याला मिरगुंडाचा ऑप्शन आपण ठेवलं की मिरगुंड कसा तळायला पण सोपा पडतो, छोट्या गडीत देखील तळला जातो. लहान मुलं जास्त मोठा पापड खाणार नाही, तर 2-4 तुकडे त्यांना तळून दिले की ते भागून जातं. तर आपल्याकडे आणखीन एक सालवाला पण दुसऱ्या व्हरायटीमधला आपला काजू आहे आणि आपल्याकडे खारा काजू पण असे, आणि अजून पण याच्यामध्ये व्हरायटी वाढवणार. जसं खाजा म्हणा किंवा आपल्याकडे फणसाचे गरे आता नवीन उपलब्ध होतील. आणखी आता सीझन सुरू झालेला आहे ओल्या काजूगराचा, तर आमचा प्रयत्न तो पण राहणार आहे की आपण इथल्या इथे ओले काजूगर विक्रीस ठेवणारं लोकांना उपलब्ध करून द्यावं. लोक आमच्याकडे आमसूला विचारत आहेत, पण गेल्या वर्षी पाऊस 15 मेला सुरू झाला, त्यामुळे जे आमसुलांचं प्रोडक्शन आहे, म्हणजे जे झाडावर झालेली आमसुलं पावसात भिजून गेली, म्हणजे रातांबे ज्याला आपण म्हणतो फळं. त्यामुळे यावेळेला आमसुलं तुम्ही दापोलीत फिरा, कुठेही फिरा, आमसुलं उपलब्ध नाहीत. ज्यांच्याकडे स्टॉक आहेत ते 480 आणि 580 असे दर किलोचे सांगतात, म्हणून आम्ही ठेवलेले नाहीत. कारण की एवढं महागडं आमसुलं लोकांना देण्यात काही अर्थ नसतो. मग आम्ही त्यांना त्याच्यासाठी प्रेफर करतो की तुम्ही कोकम आगळ वापरा. तेच काम आमसुलाचं आहे, तेच काम कोकम आगळ करतं आहे. उलट कोकम आगळ वापरायला अतिशय सोयीस्कर आहे. तर मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट दाखवले. नवीन प्रोडक्ट हे आमच्याकडे इंट्रोड्यूस होत राहतील. काही आणखीन पण आमचे प्लॅन्स आहेत, आम्ही करणार आहोत इथे. तरी माझा तुम्हाला लोकांना आग्रहाचं निमंत्रण राहील की जेव्हा केव्हा दापोली खेड रोडवर नाही आलं, म्हणजे आमचे पांगारीतली लोक असू दे, वाकोलीतली लोक असू दे, इथली सुखदर, पुरुष, ही जवळपासची जी गावं आहेत तिथलेही तुम्ही कोणी असा किंवा तुम्ही पर्यटक असा, मुंबई, पुणे, अगदी सातारा, कोल्हापूरवरनं देखील आता पर्यटक येतात, ते इथे थांबतात. तर तुम्ही तेही कोण असाल तर आठवणीने इथे थांबा. जे प्रोडक्ट आहेत ते सर्व दर्जेदार आहेत. कोकणातले नॅचरल पद्धतीने बनवलेले, घरगुती पद्धतीने बनवलेले, पूर्ण हायजेनिक पद्धतीने बनवलेले, वेल पॅक्ड असे प्रोडक्ट आहेत. किमती अतिशय रास्त आहेत, जे तुम्हाला बाहेर इतर दुकानात नाही मिळणार. त्याच्यापेक्षा तुम्हाला काजूगर स्वस्त भेटतो. तुम्हाला इतरही प्रोडक्टवर काही डिस्काउंट आम्ही देतो, जे पॉसिबल असतं तिथे आम्ही डिस्काउंटही देऊन टाकतो. म्हणजे बाहेर तुम्हाला इतर ठिकाणी मिळणार त्याच्यापेक्षा आम्ही कमी याच्यामध्ये देतो. तुम्हाला इथे गाडी तुमची थांबवायला जागा आहे, ऐसपैस मोकळी जागा आहे. त्यामुळे येता जाता कधी तुम्ही इथे थांबू शकता, गाडी पार्क करू शकता आणि निवांतपणे तुम्ही इथे खरेदी करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला आग्रह करेन की तुम्ही स्वराज कोकणी स्वादला एकदा तरी व्हिजिट करा, बघा प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटतात, काय वाटतात ते, आणि मग तुम्ही खरेदी करू शकता. असं धन्यवाद. तसंच आमचे हे मित्र जे आहेत, जे आमचे स्नेही आहेत, स्वप्नील काष्टे यांचं जे चॅनल आहे हिरवं जग, मी स्वतः त्यांचे चॅनल फॉलो करतो, मी स्वतः त्यांचे व्हिडिओ बघतो. त्यांची त्यात जी माहिती देतात ज्या झाडांची, कोकणातली पर्टिक्युलरली, ते झाड पण दाखवतात आणि त्या झाडाबद्दल इत्तमभूत माहिती
म्हणजे मला वाटत नाही त्यात ते काय सोडतात, म्हणजे काहीच माहिती सोडत नाहीत ते. मला वाटतं तुम्हाला कुठली माहिती नसलेली, म्हणजे तुम्ही त्या एखाद्या झाडाबद्दल तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही त्यांचं हिरवं फॉलो करा. तुम्हाला वेगवेगळ्या झाडांबद्दल आता आहे ते व्हिडिओ पहा, तुम्हाला माहिती मिळेल. भविष्यात ते आणखीनही टाकणार आहे. मला वाटते असं पर्टिक्युलरली कोकणातलं चॅनल नाही आहे. तुम्हाला कोकणातले डेस्टिनेशन बघायला भेटतील, मंदिरं बघायला भेटतील, ठिकाणं बघायला भेटतील, पण कोकणातल्या वनस्पतींबद्दल लहानातले लहान रोपट असू दे की अगदी मोठं वृक्ष असू दे जो अगदी 100-100 वर्ष जगणारा, त्या झाडांबद्दल माहिती देणारं एकमेव चॅनल माझ्या माहितीत तरी स्वप्नील काष्टेंचं हिरवं जग आहे. सबस्क्राईब करा, तुम्ही ते फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, त्यांना सांगा तुमच्या कुठल्या झाडाबद्दलची कोकणातली माहिती ते तुम्हाला देतील. काय स्वप्नील देणार ना? हो देणार. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. नमस्कार.